नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। ती म्हणजे बघा 30 तारखेला, येत्या 30 तारखेला आहे अमावस्या आणि वर्षातली ही शेवटची अमावस्या आहे। आपल्या घरातली नकारात्मकता, दरिद्री, इडापिडा, आपल्यावरची संकट, विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला या वर्षाच्या शेवटच्या अमावस्येला काही उपाय करायचे आहेत आणि प्रत्येकाने आवर्जून करा। बघा, हे 2024 वर्ष कोणाला सुखाचं गेलं असेल, कोणाला दुखाचं गेलं असेल, कोणाच्या आयुष्यात काही अडचणी आल्या असतील, संकटे आली असतील आणि काहींच्या जीवनामध्ये आनंद आला असेल। पण बघा, येणारं हे जे काही वर्ष आहे ते आपल्याला आनंदाचं जावं, त्या वर्षामध्ये आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, त्या वर्षामध्ये आपली प्रगती व्हावी असं आपल्या सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठी आपण वर्षाच्या सुरुवातीला शुभेच्छा पण एकमेकांना देत असतो। पण बघा, या वर्षामध्ये आपल्या आयुष्यातली जी काही नकारात्मकता असेल, जी काही आपल्या घरामध्ये दरिद्री असेल, इडापिडा असेल, संकटे, विघ्ने ही टळून जाण्यासाठी, दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। आणि अमावस्या हा असा दिवस असतो की या दिवशी आपल्या घरातली जी काही नकारात्मकता, दरिद्री, इडापिडा आहे ती बाहेर काढण्यासाठी हा दिवस सगळ्यात प्रभावी आहे। थोडक्यात काय की आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी हा सगळ्यात प्रभावी असा दिवस असतो। त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही उपाय करणार आहात त्याचं तुम्हाला 100% फळ मिळणार आहे आणि त्यामुळे खरंच आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जात असते आणि आपल्या घरामध्ये एक सुखाचं, आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं। बघा, शेवटी आपल्या घरातली नकारात्मकता जेव्हा बाहेर पडेल तेव्हाच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आहे आणि ही सकारात्मकता आपली प्रगती होण्यासाठी खूप जास्त महत्त्वाची असते। तर बघा, 30 तारखेला अमावस्या आहे। अमावस्या ही 29 तारखेला रात्री 4:01 सुरू होत आहे, तर ती 30 तारखेला रात्री 3:56 असणार आहे। तर उदय तिथीनुसार 30 तारखेला अमावस्या आहे, त्यामुळे आपल्याला हे जे काही उपाय आहेत ते तुम्हाला 30 तारखेला करायचे आहेत, लक्षात घ्या। तर उपाय काय करायचे आहे ते बघा। हे उपाय आपण दर अमावस्याला करत असतोच, पण जर तुम्ही करत नसाल तर वर्षाची शेवटची अमावस्या आहे, त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून या अमावस्येला करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी हे उपाय करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा 100% होणार आहे, लक्षात घ्या। तर उपाय काय करायचे आहेत ते बघा। आपल्याला सकाळी आंघोळ झाली की तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे। आता ज्यांना पितृदोष आहे त्यांच्यासाठी मी काल परवामध्येच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला कोणकोणते उपाय आपण अमावस्येला करू शकतो। त्यातला एक उपाय मी तुम्हाला सांगते। सोमवती अमावस्या आहे म्हणून की तुम्हाला 29 तारखेला रात्री थोडेसे तांदूळ घेऊन वाटीमध्ये भिजत तुम्हाला घालायचे आहे आणि सकाळी उठल्यावर ते तांदूळ भिजत घातलेले जे काही पाणी आहे ते तांब्यामध्ये घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तुम्हाला जर पितृदोष असेल तुम्ही हा उपाय तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे। तुम्हाला 100% याचं फळ मिळणार म्हणजे मिळणार। खूप प्रभावी असा उपाय आहे आणि तुम्हाला याचा अनुभव सुद्धा नक्कीच येईल। तुम्ही दर अमावस्येला हा उपाय करू शकता आणि त्यातल्या त्यात आता सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून, ज्यांना पितृदोष आहे, पितृदोष सगळ्यांनाच असतो, फक्त तो काहींना कमी असतो तर काहींना तो प्रखर असतो, म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की सगळ्यांनी हा उपाय करायचा प्रयत्न करा। त्यानंतर बघा, तुम्हाला आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करून त्याला तुम्हाला हळदचं लेपन करायचं आहे। हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याने तुम्हाला तुमचा उंबरठा हा सारवायचा आहे। आपला मुख्य दर्जा पण तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आपल्या घरातलं जाळं जळमट या दिवशी तुम्हाला काढायचं आहे। तुमच्या घरामध्ये बघा, आपण रोज घराची साफसफाई पूर्णपणे करत नाही, पण या दिवशी तुमच्या घरामध्ये जे काही जाळं जळमट आहे ते तुम्हाला काढायचं आहे। अर्थात काय की या दिवशी आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी, दरिद्री बाहेर काढायची असते, म्हणून तुम्हाला या दिवशी आपल्या घराची साफसफाई करायची आहे। आणि अमावस्या हा दिवस खूप प्रभावी असतो। अमावस्येला आपल्या घराची लक्ष्मी म्हणजे आपला झाडू हा आपल्या घराच्या भिंतीवरून फिरलाच पाहिजे, आपल्याला केंद्रात नेहमी सांगितलं जातं। म्हणूनच लक्षात घ्या की तुम्हाला या दिवशी आपल्या घराला जे काही जाळं जळमट आहे ते तुम्हाला काढायचं आहे आणि जेव्हा अलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर जाईल तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करणार आहे। बघा, देवपूजा पण अगदी छान व्यवस्थित तुम्हाला करायची आहे। देवघर सगळं स्वच्छ करून तुमच्या देवघरात जे काही देव असतील ते तुम्हाला स्वच्छ घासून पुसून व्यवस्थित देवपूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे। आणि त्यानंतर दिवसभरात तुम्ही आता हे उपाय करू शकता जे तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे। दिवसभरात जेव्हा जमेल तुम्हाला तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ। काय करायचं आहे बघा, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, जेव्हा तुम्ही अमावस्येला आंघोळ करणार तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे। पंचगव्य हे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतं। पंचगव्य हे गायीपासून तयार झालेलं आहे, म्हणजे गायीचं शेण, गौऱ्या ज्या काही आहेत
दूध, तूप यापासून ते पंचगव्य तयार झालेलं आहे आणि त्याने ते तुम्हाला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे। जर तुम्हाला शारीरिक काही त्रास असेल किंवा तुम्ही आजारी असाल, तुमच्या घरामध्ये कोणी आजारी सतत वारंवार पडत असेल, तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगाला हे पंचगव्य तुम्हाला लावायचं आहे। जसं आपण उठणं लावतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला हे पंचगव्य त्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगाला तुम्हाला लावायचं आहे, मग तुम्हाला आंघोळ करायची आहे। पंचगव्य अंगाला लावल्यावर नंतर तुम्हाला साबण लावायचं नाही, लक्षात घ्या। जर तुम्हाला शक्य असेल ना अमावस्येला एखाद्या तीर्थस्थानी जाऊन तुम्हाला तिथे आंघोळ करणं, तुम्ही नक्की तिथे जाऊन आंघोळ करू शकता, पण आपल्या सगळ्यांना हे शक्य होत नाही। मग अशा वेळेस तुम्ही पंचगव्य आपल्या संपूर्ण अंगाला लावून, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जरी हा उपाय केला ना, पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून तुम्हाला आंघोळ करता आली तर नक्की करा, नाहीतर मग चिमूटभर पंचगव्य आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही आंघोळ करा। याने आपल्या शरीरातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर पडत असते। त्याचबरोबर तुम्हाला काही त्रास असेल, आपल्या स्किनचे तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा याने खूप दूर होत असतात। तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा। त्यानंतर बघा, तुम्हाला आता देवपूजा वगैरे झाल्यावर तुम्हाला तुमच्या घरावरनं आणि तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा लहान मुले असतील त्यांच्यावर तुम्हाला नारळ उतारा करायचा आहे, जो आपण दर अमावस्येला करत असतो, अगदी सेम त्याच पद्धतीने। नारळ उतारा कसा करायचा आहे, नारळ घ्यायचा आहे। आता बघा, तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील तर प्रत्येक व्यक्तींसाठी तुम्हाला सेपरेट नारळ लागणार आहे। जर सगळ्यांसाठी सेपरेट तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, जर तुम्हाला सेपरेट नारळ सगळ्यांसाठी घेणं शक्य नसेल, तुम्ही तेव्हा पिवळी मोहरी घेऊ शकता, पिवळी मोहरी पण तुम्ही उतरवू शकता। पण बघा, वर्षाची शेवटची अमावस्या आहे, त्यामुळे जर तुम्हाला नारळ घेता आला तर अवश्य घ्या। त्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यात जे काही विघ्न, संकटे, अडचणी आहेत ती दूर निघून जाणार आहेत, लक्षात घ्या। तर काय करायचं आहे, नारळ घ्यायचा आहे। नारळ तुम्ही सोलून घ्या किंवा तसंही तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर बघा, त्या नारळावर तुम्हाला कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे। त्यानंतर शेंडा हा आपल्या मुलांकडे किंवा आजारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये कोणी असेल त्या व्यक्तीकडे तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्या समोर उभं राहून 7 वेळेस ते नारळ क्लॉकवाईज तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत ते तुम्हाला उतरवायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे। ते नारळ इतरत्र कुठेही फेकायचं नाही, जेणेकरून आपला त्रास कोणालाही जाईल असं आपल्याला वागायचं नाही। म्हणून ते नारळ तुम्हाला सरळ डस्टबिनमध्ये टाकायचं आहे आणि हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जो कोणी उतारा करणार आहे त्या व्यक्तीने। त्यानंतर बघा, जर तुम्ही पिवळी मोहरी घेणार असाल, आता तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर अवश्य तुम्ही नारळच घ्या, नारळच घ्या, लक्षात घ्या। जर तुम्ही पिवळी मोहरी घेणार असाल तुमच्या मुलांवरून उतरवण्यासाठी तर तुम्ही पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन अगदी सेम त्याच पद्धतीने तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्हाला 7 वेळेस अशी ती उतरवायची आहे आणि ती तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायची आहे। त्यानंतर तुमच्या घरावरून तुम्हाला उतारा करायचा आहे। आता आपली वास्तू ही आपल्याला खूप काही देऊन जाते, त्यामुळे वास्तूमध्ये बघा, नेहमी असं म्हटलं जातं की वास्तूमध्ये कधी अपशब्द बोलायचे नसतात। जसं आपल्या सजीवांना चेतना असतात तसं निर्जीव वस्तू ज्या असतात, म्हणजे जी काही वास्तू आहे आपली, आपण त्या वास्तूमध्ये राहत असतो आणि तिला पण चेतना असतात। म्हणून आपण जे काही शब्द आपल्या घरामध्ये उच्चारतो ते सुद्धा आपल्याला जपून उच्चारायचे असतात। अगदी रागाच्या भरात सुद्धा आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना कधी आपल्याला वाईट शब्द बोलायचे नसतात, कारण की ही वास्तू आपल्याला तथास्तू बोलत असते आणि आपण कळत न कळत एखादा शब्द आपण अपशब्द उच्चारला आणि त्याच वेळेस आपल्या वास्तूने आपल्याला तथास्तू बोललं तर त्या ज्या काही घटना आहेत त्या आपल्यासोबत घडायला सुरुवात होते। म्हणून लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये आपल्याला शब्द हे जपून वापरायचे असतात। त्यामुळे बघा, आपण या वास्तूमध्ये राहत असतो आणि ही वास्तू आपल्याला खूप काही देऊन जाते। जी काही नकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे ती या वास्तूमधूनच येते, किंवा जे काही आपल्यासोबत चांगलं घडणार आहे किंवा आपली प्रगती होणार आहे ती सुद्धा ही वास्तू आपल्याला देऊन जात असते। आपल्या वास्तूमधील जी काही नकारात्मकता आहे, कोणाची वाईट नजर तुमच्या घराला लागलेली असेल किंवा जी काही नकारात्मकता आहे, जी काही दरिद्री आहे, जी काही इडापिडा आपल्या आयुष्यामध्ये आहे ती जाण्यासाठी तुम्हाला आपल्या घरावरनं या दिवशी, अमावस्ये दिवशी तुम्हाला नारळ उतारा करायचा आहे। अगदी सेम याच पद्धतीने नारळ हातामध्ये घ्यायचं, कोरड्या शेंड्यावर तुम्ही त्रिशूळ तुम्हाला त्यावर काढायचं आहे आणि शेंडा हा आपल्या मुख्य दरवाजाकडे आला पाहिजे। आपल्या मुख्य दरवाजाबाहेर जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे आणि शेंडा हा दरवाजाकडे आला पाहिजे। अशा रीतीने तुम्हाला ते नारळ धरायचं आहे आणि त्या नारळावर अगदी सेम याच पद्धतीने तुम्हाला 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ क्लॉकवाईज तुम्हाला म्हणत वरतून ते खालपर्यंत तुम्हाला उतरवायचं आहे आपल्या घरावरनं आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे, लक्षात घ्या। आपण दर अमावस्येला आपण हे उपाय करत असतो, पण सगळेच जण दर अमावस्येला हे उपाय करत असतील असं नाही, पण वर्षाची शेवटची अमावस्या आहे आणि येणारं वर्ष हे आपल्याला सुख समाधानात जावं, आपली प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल
तर नक्की हे उपाय या अमावस्येला तरी आपल्या घरामध्ये आवर्जून करा. त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर वाहनं असतील, 4 चाकी असेल, 2 चाकी असेल, त्या वाहनांवरून पण तुम्ही उतारा करू शकता नारळाचा. सेम याच पद्धतीने नारळ हातामध्ये घेऊन कोरड्या शेंड्याने तुम्हाला त्या त्रिशूळ काढायचा आहे. शेंडा हा वाहनाकडे आला पाहिजे. जेव्हा आपण उतारा करत असतो तेव्हा वाहने तुम्हाला जागीच चालू ठेवायचे आहेत, लक्षात घ्या. अगदी 7 वेळेस याचपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करत तुम्हाला ते नारळ उतरवायचं आहे. आणि ते नारळ तिथेच जागेवर फोडून तुम्हाला घरी निघून यायचं आहे. आणि तुम्हाला घरी आल्यावर हातपाय स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत आणि स्वामींना तुम्हाला मुजरा करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या घरावरून नारळ उतारा करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही या दिवशी फरशी पुसाच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, गोमूत्र आणि खडामीठ टाकून तुम्हाला त्या पाण्याने तुम्हाला या दिवशी आपल्या घराची फरशी पुसायची आहे. गोमूत्र हे अतिशय पवित्र आहे आणि मिठामध्ये सुद्धा नकारात्मकता शोषून घ्यायची ताकद असते. आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता ही बाहेर काढायची आहे. त्यामुळे हळद, गोमूत्र, मीठ फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याने आपल्या घराची फरशी तुम्हाला पुसायची आहे. त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये शांतता राहण्यासाठी आता बऱ्याच जणांच्या घरी वारंवार कटकटी होतात किंवा सततची भांडणं त्यांच्या घरामध्ये राहत असतात. जिथे शांतता आहे तिथेच लक्ष्मी नांदत असते. म्हणून आपल्या घरामध्ये शांतता राहण्यासाठी तुम्ही या दिवशी कर्पूर होम आपल्या घरामध्ये करू शकता. आता कर्पूर होम कसा करायचा आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच, परंतु परत एकदा सांगते की एक नारळ घ्यायचं आहे. नारळ तुम्ही सोलून तुम्हाला घ्यायचं आहे ते आणि आपल्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला बसायचं आहे. ते नारळ तुम्ही खाली डिशमध्ये काय ठेवू शकता, एखाद्या वाटीमध्ये तुम्ही ठेवू शकता, वाटीवर तुम्ही ठेवू शकता. त्या नारळावर तुम्हाला 7 कापराच्या वड्या एका मागून एक जाळायच्या आहेत. म्हणजे बघा, पहिली कापराची वडी जळत आली म्हणजे ती संपण्याच्या आत तुम्हाला दुसरी वडी टाकायची असते. दुसरी वडी संपण्याच्या आत तुम्हाला तिसरी कापराची वडी टाकायची असते. अशा तुम्हाला 7 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. आणि कापूर शक्यतो भीमसेनीच घ्या. जर तुम्हाला नाहीच मिळाला भीमसेनी कापूर, तुम्ही कोणताही कापूर घेऊ शकता. त्यानंतर त्या कापराच्या वड्या जळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे. याला कर्पूर होम असं म्हणतात. ज्यांच्या घरामध्ये वारंवार कटकटी होतात, भांडणे होतात किंवा जिथे खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता आहे, तर अशा घरामध्ये कर्पूर होम हा झालाच पाहिजे. कर्पूर होममुळे आपल्या घरातलं वातावरण हे खूप शांत होतं, प्रसन्न वातावरण आपल्या घरात तयार होतं आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित होत असते. म्हणून कर्पूर होम आवर्जून या अमावस्येला तरी आपल्या घरामध्ये अवश्य कराच. हा कर्पूर होम करायचा आहे. कर्पूर होम तुम्ही रोज करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटलं की ते नारळ खराब झालेलं आहे तेव्हा तुम्हाला ते नारळ विसर्जन करून द्यायचं आहे, लक्षात घ्या. ते नारळ फोडून खायचं नाही. तर अशा वेळी तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे. त्यानंतर बघा, बऱ्याच वेळेस अशा पण कमेंट येतात की ताई, आमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव आहे असं वाटतं किंवा कोणी करणी केलेली आहे असं वाटतं. असं तुम्हाला वाटत असेल तर पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे. 11 वेळेस वल्गा सुक्त तुम्हाला पठण करायचं आहे. पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन आपल्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला बसायचं आहे. आपल्या स्वामींसमोर जाऊन पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची. 11 वेळेस वल्गा सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे. वल्गा सुक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. वल्गा सुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि ती पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या 4 दिशांच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे, थोडी थोडी. यामुळे तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव असेल किंवा कोणी करणी बाधा केली असेल किंवा कोणत्याही दुष्ट शक्तींपासून तुमच्या घराचं रक्षण होतं, तुमच्या कुटुंबाचं रक्षण होतं आणि तुमचं सुद्धा रक्षण होत असतं. म्हणून हा जो काही उपाय आहे तो तुम्हाला दर अमावस्येला करायचा असतो. आणि बघा, सगळ्यांनी आवर्जून यापैकी तुम्हाला जेवढे जमतील तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा. खूप प्रभावी असे हे उपाय आहेत. आपल्या केंद्रानुसार ही माहिती आहे आणि यामुळे खरंच आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती समूळ नष्ट होत असते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहत असतो. आणि अर्थात जिथे सकारात्मक ऊर्जा आहे तिथे प्रगती होत असते. त्या घराची, त्या कुटुंबाची प्रगती होत असते, भरभराट होत असते आणि तिथे एक शांतता नांदत असते आणि सुख त्या घरामध्ये राहत असतं. म्हणून लक्षात घ्या की नकारात्मकता बाहेर काढणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर हे जे काही उपाय आहेत ते तुम्हाला या दिवशी अमावस्येला करायचे आहेत. सगळ्यांनी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. जेवढे जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झाली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.